आदिगुरु शंकराचार्य इत्यादी सर्व संतांच्या अलौकिक यथादेवा कारण करून अशा प्रकारे आपण ग्रंथराज ज्ञानेश्वरीचा विचार करत आहोत। ग्रंथराज ज्ञानेश्वरीचा विचार करत असताना आपल्याला जे सांसारिक आता जर मनुष्यानं शास्त्रवेद स्वधर्माचं आचरण केलं नाही तर मनुष्याची काय स्थिती होते याचा विचार आपण पाहत होतो। यामध्ये भगवान परमात्मा ब्रह्मदेवाची आणि सर्व लोकांची जगाच्या उत्पत्तीच्या अगोदर झालेली जी कथा आहे त्या कथेचं कथन करत होते आणि शेवटी सांगितलं की हे वाचून पार्था राहतो नये अन्यथा ऐसी आद्य कथा श्री मुरारी सांगे। भगवान परमात्मा ही पूर्वीची कथा सांगतात। आता त्यापुढे काही लोक असे असतात ते लोक काय करतात त्याविषयी वर्णन करतात। पहा, जे देहाची आपणपे मानिती आणि विषयांते भोग्य म्हणती या परते न स्मरती आणिक काही। जे जे हे प्रथम याचं बहुवचन आहे तर पहा अन्वय जे देहाची आपणपे मानिती आणि विषयांते भोग्य म्हणती या परते अनेक काही न स्मरती। जे लोक आहेत जे लोक देहालाच आपण असे मानतात म्हणजे आपल्याला आपलं स्वरूप म्हणजे देहच, देह व्यतिरिक्त आपलं स्वरूप मानत नाहीत, देहालाच आपलं स्वरूप मानतात आणि विषयांते भोग्य म्हणती व विषयांते चतुर्थीचं एक वचन किंवा चतुर्थीचं बहुवचन घ्या। इथे चतुर्थीचं न घेता इथे द्वितीयचं बहुवचन घ्यावं कारण आणि विषयांसच भोग्य समजतात। आपल्या देहाला आत्मा मानतात
जे उपस्थित होणारे विषय आहेत त्या विषयांना भोग्य असं म्हणतात. या परते आणिक काही न स्मरती, या पलीकडे याला सोडता दुसरा आणिक कशाचंच स्मरण करत नाहीत. एक इतकंच त्यांचं ज्ञान आहे. देह म्हणजे मी आणि विषय बाह्य सगळे पदार्थ म्हणजे भोग्य आणि दोघं एवढाच संबंध असतो. याच्या अतिरिक्त या जगात त्यांना दुसरं काहीच नसतं. जो पदार्थ दिसला लगेच सेवन करायचं, तुमच्यासारखं आहे की नाही? काय आहे आणि काय नाही खात राहायचं बस, है ना? कारण की स्वयं देह खंडानाम आत्मा अशी स्थिती आहे. ही तशी स्थिती आहे की नाही? देह म्हणजे आत्मा, देह चांगला असला तसं म्हणजे देहाचा आत्मा आहे ना. देहाच्या व्यतिरिक्त दुसरा काय आत्मा आहे की नाही? ईश्वर पाषाण, प्रतिमा असतील ते दगड आहे, ते काय करणार आहे? देह म्हणजेच आत्मा आहे, त्याची कशाला पूजा करायची? ठीक आहे की नाही? या पर्वतीप्रमाणे ढळवची नेणे, याशिवाय ज्याचं ज्ञान दुसरीकडे जातच नाही. बस केवळ देह म्हणजे आत्मा, पुढचे पदार्थ येतील ते भोग्य समजायचे आणि ईश्वर तर काही मानायचा नाहीये. ईश्वर म्हणजेच हे दगडाला होण्याला पण पाषाण काय आहे? ईश्वर कोणी असतो काय? मीच ईश्वर आहे. अशा प्रकारची स्थिती या कोणाच्या देहाभिमानी म्हणजेच जो चार वाक आहे ना, चारू वाक, चार वाक, चार म्हणजे सुंदर वाणी आहे ज्याची, बोलायला तर असं बोलतो की सगळ्यात उत्तम. त्याचं काय राहतं, उपदेश करू लागला तरी यावत जीवम सुखम जीवे, जोपर्यंत जीव आहे ना तोपर्यंत सुखाने जगावं. मग आता सुखाने जगायचं म्हटल्यानंतर काय करावं लागेल? अरे पैसा वगैरे नसेल, खावं प्यावं आनंदानं जगावं. कुठं काय घेऊन चालले? बरं पैसा आमच्याकडे नाही ना, तर म्हणतात मग ऋणम कृत्वा घृतम पिबे, काय का ऋण काढा आणि तूप प्या चांगलं. या उद्देश आहे त्या चार वाकाचा. ऋणम कृत्वा घृतम पिबे. महाराज आम्ही आता हे झालं, पैसे काढले, पण ते तर फेडावं लागणार ना. ते सगळे वेदांती लोक, कर्मकांडी लोक कर्माचा अकाट्य सिद्धांत सांगतात. कारण की कर्म भोगल्या वाचून सुटत नाही, म्हणजे कर्माचा भोग होतोच होतो. कारण की त्याच्यामुळे ते तर आपण घेतलं तर द्यावं लागेल ना. तो उपदेश करतो, अरे देह म्हणजेच आत्मा आहे की नाही? हा मानलं तुमचं, देह म्हणजेच आत्मा. भस्मीभूत असं देह असेल, पुनरागमन कथा. अरे एकदा पैसे घेतले, खाल्लं पिल्लं, देव गेलं मरण, पुन्हा वापस थोडाच त्याचे पैसे फेडायला यावं लागणार आहे. कशाला काय? संपलं का? याकरता मस्त आनंदानं राहायचं, हे चार वाकाचं मत. आणि याच्यात आपण जास्त वावरतो. बस देह जसा चांगला राहील याच्याकरता अधिक प्रयास करतो, आहे की नाही ऋषिकेश? झोपा काढा, अभ्यास करून कोणाचा लाभ झालाय, आहे की नाही? एवढंच. याच्याशिवाय तर दुसरं काहीच जाणत नाही. धर्म तुम्ही जाणता, संध्या तुम्ही करा, आम्ही थोडीच करायचे असते. बस लिही म्हणजे लिही तो आज म्हणजे इतकं राहतो. त्याचे एक आणखी वाक्य काय दिले तर, न स्वर्गो ना पवर्गो वा नैवात्मा पारलौकिक नैव वर्णाश्रमादीनां क्रियाश्च फलदायिका. त्याचं मत काय आहे? अरे स्वर्ग नाही, अपवर्ग मोक्ष तो सुद्धा नाही, नैव आत्मा पारलौकिक, दुसऱ्या लोकात म्हणजे या देहाहून भिन्न दुसरा कोणी आत्मा नाहीये. अरे वर्ण आश्रम या फल देणाऱ्या वर्णाश्रमांच्या काही क्रियाच नाही. हे वर्णाश्रम वगैरे काही असलं थोतण नाहीये. बस केवळ काय आहे? देह म्हणजेच आत्मा, याच्या अतिरिक्त काहीच नाही.
तो बोलतो जीव तोची देव, भोजन ते भक्ती, मरण ते मुक्ती पाषांड्याची. म्हणजे कशी आहे, जीवालाच देव समजतं. आपणही तसं समजतं की नाही, है ना? आपल्यातही तशी स्थिती आहे ना. म्हणजे आपल्याला भगवंताची भक्ती करावी, भगवंताची आराधना करावी, हे आपलं कधी सुधरत नाही. उठायचं 8 वाजता, कधी 12 वाजता, कधी 11 वाजता. मग आपल्या बापान ठेवलाय देव. असं चालतंय की नाही रे? पुढे साधक कसा असावा, कमी तो कमी 4, 4:30 या दरम्यानच उठणारा असावा. 4, 4:30 झालं तर 5 याच्यामध्ये आपण आराम करायचा. देह जितका सुखी ठेवणार तितका आपला परलोक दुःखामध्ये जाईल. म्हणजे आपला परलोक दूर होईल. म्हणजे आपला कल्याण ज्याच्यातून व्हायचं. जीवन हे साधकाचं तितिक्षु असावं, तितिक्षा करणारा असावं. शम दम अशा समाधी षटक संपत्ती, विवेक, वैराग्य हे असावं. लवकर उठावं हे साधकाचं. आणि जे काही भोगी असतात ते विषयी लोक विलंबाने उठतात आणि संसारात तसं आहे. परंतु आपण साधक आपल्याला म्हणतो, आपण पारमार्थिक म्हणतो. आपण 4 वाजता नाही केले तर तो लोकांना उपदेश करायचा, 4 वाजता उठा, लवकर संध्या करत जा, तर उपदेश करायचा लोकांना. कीर्तन सांगायला तुम्ही आले काय मोठ्याल्या गप्पा मारणार आणि स्वतः पाण्यामध्ये असणार. त्याच्याकरता नाही, आपण स्वतः आचरण करून दाखवलं. उपदेशानं मनुष्य सुधरत नसतात, आचरणानंच सुधरत असतात. नाही तर नाही. ते पहा इकडे कथाकार करायचं म्हणतो, हे यज्ञोपकरण सकळ नेनत साते वर अहम बुद्धी केवळ भोग पाहते. आणि हे असे जे काही लोक असतात ना, देवालाच आत्मा मानतात, कधीच साधनेत प्रवृत्त होत नाही. विचारा तुम्ही भागवतला, नाव भागवत आहे बस, है ना? कधी साधना करतो की नाही, त्याला जीवनात आणखी संध्या केली की नाही, उठतो फिरतो बसतो, काहीच करत नाही. आज थोडं चालतं आहे की नाही? पण आता हे आपल्यासारखे जे काही हे असतात ना साधक कसे म्हणतात, ते शब्द गडबड व्हायला लागला. हे आहे ते काय बोलतात, हे सकळ यज्ञोपकरण नेनत साते बरळ केवळ अहम बुद्धी भोगू पाहते. हे सकळ यज्ञोपकरण नेनत साते. हे या जगतामध्ये जितके पदार्थ आहेत हे कोण आहेत, हे सकळ यज्ञोपकरण. हे सगळे यज्ञाची उपकरण म्हणजे साधना आहे. जगात जितके पदार्थ आहेत, जितके खाण्यापिण्याचे पदार्थ आहेत, ते कोण आहेत, यज्ञाची साधना आहे. आपल्यात तीव्रता असते भोगण्याची नसावी. तिला भोगण्याच्या अगोदर तिचा सगळा अनुभव घ्यावा, नंतर त्याचं अर्पण करून ग्रहण करावं. पहिलं दिसला की अरे सुरू करा, किती जिरली मला तर आश्चर्य वाटतं. हे एवढी तरी नसते ज्याच्यामुळे आपण धर्मभ्रष्ट होऊन जाऊ. असं तर नाही करायचं. ह्याच्यात भ्रष्टताच होते. मी आणखी पहिल्यांदा सांगितलं, बाहेरचे पदार्थ लवकर खाऊ नयेत. बाहेरचे बाहेर बनलेले खाऊच नयेत. मग आणले म्हणून लगेच खावेत असंही निर्णय नाही ना. पदार्थ आला की लगेच खावाच थोडंच राहतं. बाहेरचे पदार्थ ते कसे बनवलेत कोणाला माहिती. बिस्कुट असले तरी कसे बनवले कोणाला माहिती. कोणत्या लगेच आपण आले की लगेच सेवन करतोय. त्याला काळ वेळ पाहून नंतर मग करायचं. मी ते पाहिले बिस्कीवर लगेच थोडेस ते पहा पुढे काय बोलतो. नेनत साते, हे सगळे यज्ञाची साधना आहेत. हे नेनत साते म्हणजे न कळाल्यामुळे, हे समजत नाही की यज्ञाची साधना आहे. हे न कळाल्यामुळे बरळ
बरळतात, काही बडबड करतात, जे वाटेल ते मनाला येईल ते बोलतात, त्यांच्या मनाला भुरळ पडते आणि नंतर अहमबुद्धी, मी या अहंकार बुद्धीनं केवळ सगळ्या पदार्थांचा उपभोग करू पाहतात, भोगू पाहते, भोगण्यास इच्छितात, आणखी काय नाही. त्यांना प्रत्येक पदार्थ आपण खातोय तो यज्ञ आहे, पण काय कळेल तेव्हा. दुसरा आपण भगवत पूजन करतो तो सुद्धा यज्ञ आहे, पण काळाला तर पण आपण करत नाही. प्रत्येक एका क्षणाला आपली साधना होऊ शकते, परंतु ती होत नाही म्हणून आपण पुढे वाढत नाही. आपल्याला त्रास होतो मात्र, परंतु तो यज्ञ होत नाही. त्याच्याकडे प्रत्येक कोणती क्रिया यज्ञ नाहीये, तुम्ही कोणती क्रिया आपली साधना नाहीये. तुमची खाणं पिणं बसणं झोपणं उठणं ही सगळी साधना होऊ शकते, परंतु तिला त्या रीतीनं केलं तर. आपण तिच्या उलट करू तसं नाही करणार. हे कोणी सांगितलं करायचं, ते करावं तरच आपल्याला पुढे होईल. आणि नंतर आपण काय करतो, माऊली बोलतात, इंद्रिय रुची सारिखे करविती पाक निखे, ते पापी पातके सेविती झाले. जे लोक इंद्रिय रुची सारिखे निके पाक करविती, ते पापीय पातके सेविती झाले. हे इंद्रिय रुची सारखे म्हणजे इंद्रियांच्या आवडीनुसार, ज्या इंद्रियाला चांगलं वाटेल त्या इंद्रियांच्या आवडीनुसार निके पाक करविती, चांगले पाक बनवतात. वाटलं आपले खाऊ सुरू, आणि मग ते काय करतात, निके चांगले खाद्य पदार्थ निर्माण करतात, तयार करतात. केवळ कशा करतात, खाण्याकरता, दुसरं काय नाही. भगवत अर्पण बुद्धी अशी बुद्धी नसते. भगवंताला अर्पण करण्याचा तुम्ही तोच पाक आपल्या इच्छेनुसार करा आणि तोच पाणी आज भगवंताला हे पदार्थ खाऊन आज बनवायचे असं बोललं तर ती साधना होईल. आणि तुम्ही म्हणले आपण आज आपल्याला खाण्याकरता हे बनवूया, ते तुमचं समाप्त, ते आपल्याकडे लगेच पाप तयार होणार. त्याच्यात साधनेत भिन्न साधना मानसिकता असते. आपण कोणती क्रिया कोणत्या उद्देशानं करतो, मानसिकता बदलली आपल्या साधनेतही बदल झाला. किती कोणी काही माणसं काही करत नाही, परंतु त्यांच्या दिन प्रतिदिन उत्कर्ष होत जातो. आणि आपण भरपूर माळा फिरतो तर आपण जशास तसे आपल्यात बदल होत नाही. का होत नाही की आपल्या वृत्तीत आपण बदल नाही केला. आणि पुढची व्यक्ती कमी करते परंतु तिचा उत्कर्ष होतो, आणि आपण जास्त करतो पण आपला उत्कर्ष दिसत नाही. कारण की आपण जी साधना जशी करायला हवी तशी करत नाही. सगळं भगवत अर्पण बुद्धीनं, प्रत्येक आपण भगवत अर्पण बुद्धीनं केलं तर ती आपली मोठी साधना होते, कोणतीही क्रिया. आणि आपण जर ती क्रिया सामान्य रीतीने बस करायला जीवावर आल्यासारखं केली तर ती साधना कधीच होणार नाही. तुम्ही कधीही करा तर, परंतु भगवत अर्पण बुद्धीनं करा. आपण सकाळपासून उठलो, सकाळपासून ज्या क्रिया निर्माण होतील आपल्याकडून, अभ्यास हो कंठस्थ न हो, आपण दुसरं काय वाचो ते सगळं भगवंताला अर्पण करा. ते भगवान तुमचे स्थिरही ठेवतील, विसरूही देणार नाही, आणि आपल्याला त्याचा लाभही चांगला होईल. आपल्याला जितकं पापामुळे मनुष्य लवकर विसरतो, एखाद्या बुद्धीचा असतो परिणाम, परंतु पाप जर असेल ना तर बुद्धी मलिन होते आणि लवकर विसरण्यात येतं. आणि जर आपण तीच साधना जर साधनात्मक केली तर हळूहळू बुद्धी निर्मळ होते आणि ते आपल्या बुद्धीमध्ये स्थिर राहतं, मग लवकर विसरत नाही. मग आता कसं काय करायचं आपल्याला ते करा. आणि या असे लोक केवळ संपत्तीचा उपभोग करू पाहतात. मग काय करतात, ते जे संपत्ती जाता आगावे हे हवन द्रव्य मानावे, मग स्वधर्म यज्ञ अर्पावे आदी पुरुषी. मनुष्यानं कसं काय करावं, जे आगावे संपत्ती जात ते हवन द्रव्य मानावे. मनुष्यानं
जे हे सगळे उपस्थित होणार आहे. संपत्ती जितकी संपत्ती असेल, जितके आपल्याकडे पदार्थ असतील, त्याला आपण काय समजायचं? हवन द्रव्य. ही आपल्याला भगवंताला अर्पण करण्याची म्हणजे यज्ञाची सामुग्री आहे असं समजावं. जे काही आपल्याकडे असेल ती सगळी यज्ञ सामुग्री आहे. हा देह सुद्धा एक यज्ञाची सामुग्रीच आहे, हे सुद्धा आहे. परंतु आपण ती यज्ञाची सामुग्रीचा यथार्थ उपयोग करत नाहीत आणि नंतर मग स्वधर्म यज्ञे आदि पुरुषी आरपावे. आपण आपल्या स्वधर्मरूपी यज्ञाने परमात्म्याला अर्पण करावे. सगळी पदार्थ त्याला हवीर द्रव्य मानावं, हवन द्रव्य मानावं आणि स्वधर्म रूपी यज्ञाच्या माध्यमानं हे सगळे पदार्थ आपण भगवंताला अर्पण करावे. भगवंताला देह शुद्ध मनुष्याने अर्पण केला पाहिजे. सगळे काही पहा, इतका आपला देह पवित्र का ठेवतात? भगवान हे आपण ज्या देहाला भगवंताला अर्पण केलं तो देह चांगला असला पाहिजे. तो जर देह दूषित असेल, आपण आपल्याला पदार्थ इच्छितो ते चांगलेच इच्छितो की नाही, मग आपण भगवंताला देह दिला पाहिजे कसा? पवित्र, चांगला अर्पण केला पाहिजे. त्याच्याकरता आपण देह चांगला ठेवायचा. आपल्याला नटायचं म्हणून नाही बरं का, आपल्याला लोकाला दाखवायचं म्हणून देह चांगला करावा. आपण कपडे कशा करता शिवतो? ते आपल्याला लोक चांगले म्हणावेत म्हणून. परंतु साधक भक्त याच्या करता करतात की आपला देह भगवंताला आवडावं म्हणून स्वच्छ ठेवतात. भगवंताला आवडावं म्हणून त्याला जसं आवडेल तसे आपण पदार्थ वस्त्रादी ग्रहण करतो. त्याला भगवान प्रसन्न होतो. आपली भावना कशा कोणत्यातही तुम्ही साधना शोधा, आपलं कल्याण आहे. कोणत्यातही तुम्ही साधना आपली नसती परंतु केली पाहिजे, तेव्हा उत्कर्ष होतो बा. मग आपण काय करायचं? जी मागची मूर्खता आहे ती सोडायची आणि सगळे पाप आपण भगवंता करता निर्माण करायचे. तर तेच बोलतात पहा, हे सांडोनिया मूर्ख काय करतात? पण ते अज्ञानी पुरुष असतात. त्यांना काय हे सगळे पदार्थ यज्ञाची सामग्री आहे असं समजून आपण जर काम केलं तर त्याला उद्धार होईल. परंतु अज्ञानी पुरुष, मूर्ख पुरुष काय करतात? हे सांडोनी हा मूर्ख, आपण पेया लागी देख निपजत जविती पाक नानाविध. मूर्ख लोक हे सगळं सांडून आपण पेया लागी आपल्या स्वतः करिता नानाविध पाक निपजविती, अनेक प्रकारचे पाक बनवतात, अनेक प्रकारचे पदार्थ शिजवतात. कशा करता? केवळ आपल्या स्वतः करता, आपल्या उदर भरण्याकरता पाक बनवतात. त्याच्यातून भगवत अर्पण बुद्धी भगवंताला अर्पण करावं हा उद्देश नसतो, केवळ आपल्याला. मग आपण कसं करावं? हे अन्न तसं पाहिलं तर फार श्रेष्ठ आहे. मग आपण काय करायचं? भगवान परमात्म्याकरिता निर्माण करायचं. आपले सगळे पात्र आपण स्वच्छ पवित्र कशाला करायचे? भगवान परमात्मा या पात्रात बनलेलं भोजन ग्रहण करील या उद्देशानं आपण जर ते भोजन बनवलं तर किती मोठी साधना होईल. जी यज्ञ सिद्धी जाय परेशा तोषू होय ते हे सामान्य अन्न न होय म्हणून या. जी यज्ञ सिद्धू जाय, ज्यांच्याद्वारे यज्ञ सिद्धीला जातो म्हणजे यज्ञ संपूर्णतेस प्राप्त होतो. कशामुळे? अन्नामुळे. परेशा तोषू होय, ज्या अन्नामुळे परमात्मा संतुष्ट होतो, परमात्म्याला संतोष प्राप्त होतो, ते हे अन्न सामान्य न होय. अशा प्रकारचं हे अन्न सामान्य नाही. म्हणून हे अन्न कसं आहे? हे न म्हणावे साधारण
अन्न ब्रह्मरूप जाण जे जीवन हेतू कारण विश्वाय. हे साधारण न म्हणावे. हे जे अन्न आहे त्याला आपण साधारण म्हणू नये. सामान्य तुच्छ अशी अन्नावरती दृष्टी ठेवणे. आपण कुठे नाश करतो की नाही अन्नाचं, फेकून देतो. हे अन्नाला असं म्हणू नये. कारण अन्न ब्रह्मरूप जाण. अन्नम ब्रह्मेति वेजानात. अन्न ब्रह्मरूप आहे म्हणजे अन्नाला ब्रह्मरूप समजून अन्नाचा कधीच आपण तिरस्कार करू नये. तैत्तिरीय उपनिषद येईल पुढे. म्हणजे अन्न हे ब्रह्मरूप समजावं आणि ब्रह्मरूप समजून त्याचा सन्मान करावा. आपण त्याचा तिरस्कार करू नये. नाहीतर मग तेच अन्न आपले अधोगती सुद्धा करणार असेल. जे जीवन हेतू कारण विश्वाया. जे अर्थात कारण की यया विश्वा जीवन हेतू कारण. ते अन्न हे सगळ्या विश्वांचा जो जीवन हेतू त्याचं कारण आहे. जीवन हेतू कोण आहे? 4 प्रकारचे प्रयत्न आहेत. 3 प्रकारचे प्रयत्न. आपल्या एक प्रवृत्ती, निवृत्ती, प्रवृत्त्यात्मक प्रयत्न, निवृत्तीरूप प्रयत्न आणि तिसरा प्रयत्न आहे जीवन हेतू. त्यालाच आपण जीवन योनी म्हणतो. जीवन योनी रूप प्रयत्न. या प्रकारे प्रयत्न 3 प्रकारचा. तो जीवन योनी जो प्रयत्न आहे तो जीवन योनी प्रयत्न, त्या प्रयत्नाचं कारण. जीवन योनी म्हणजे जगण्याचं कारण. जगण्याची योनी प्राण. प्राण स्वभावाचा प्रयत्न चालतो की नाही. म्हणजे त्या प्राणाच्या प्राण झाला जीवन योनी. जीवन योनी रूपी जो प्राण त्याच्या स्थितीला कारण हे अन्न आहे. म्हणून प्राण कशामध्ये स्थित आहे? अन्नामध्ये. प्राण अन्नामध्ये प्राण स्थित आहेत असं म्हणतात. म्हणजे हे जे अन्न आहे तो जीवन, इथे शब्द दिलाय जीवन हेतू कारण आणि जोडून पद दिलं वाटतं. तर जीवन हेतू. बरं आपण म्हटलं हे अन्न जीवनाचा हेतू आहे. सगळीकडे असं अर्थ लिहितात. जीवन हेतू. हेतू म्हणजे कारण आणि कारण म्हणजे कारण. डबल कारण पद आलं की नाही. मग जीवन हेतू. योनी म्हणजे सुद्धा कारण अर्थ होतो. हेतू. तो जीवन योनी रूपी जो प्रयत्न आहे, प्राणाचा प्रयत्न, प्राणाची स्थिती, त्या प्राण राहण्याचं कारण देहामध्ये प्राण त्याच्यामुळे येतं. आपण अन्न सेवन करतो म्हणून. जर काही दिवस अन्न सेवन केलं नाही तर प्राण निघून जातील. देहाच्या आश्रयानं राहणार नाहीत. अशा प्रकारचं महत् अन्न आहे. म्हणून या अन्नाचा आपण अपमान करू नये. बरं, याच अन्नादिकांची उत्पत्ती कशी होते याच्याकरता सृष्टी प्रक्रिया आपल्याला एक सांगितली जाईल. ते नंतर ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती.